नगर आणि पाथर्डीच्या पोटनिवडणुकीच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मी आज राहुरी शहरामध्ये आलो आणि कारखान्याचे चेअरमन आणि मार्केट कमिटीचे चेअरमन श्रीयुत अरुणजी तनपुरे यांची भेट घेतली। आता माजी मंत्री आणि या विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रोजेक्ट तनपुरे यांची देखील भेट घेतलेली आहे। त्यांनी निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या फोन कॉलद्वारे मान ठेवून फॉर्म भरला नाही, त्यामुळे मी प्रत्यक्ष फॉर्म भरण्याच्या सभेमध्ये आणि त्यानंतर झालेल्या बूथ कमिटीच्या सभेमध्ये त्यांचे जाहीररित्या आभार मानले आणि प्रचाराच्या निमित्तानं आज राहुरी शहरात आल्याच्या नंतर ते त्यांच्या कार्यालयात आहेत आणि म्हणून कार्यालयात असल्या कारणाने मी आज त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन महायुतीच्या माध्यमातून त्यांचे आभार मानलेले आहेत आणि एकूणच अनेक विषयावरती चर्चा झालेली आहे। या चर्चेच्या अंती त्यांनी अतिशय सकारात्मक दृष्टिकोनातून या निवडणुकीकडे पाहत असताना ही पोटनिवडणूक आहे, त्याला भावनिकतेची झालर आहे आणि राज्यात आणि केंद्रात सरकार हे भारतीय जनता पार्टीचं आणि महायुतीचं आणि मित्रपक्षाचं असल्या कारणानं या मतदारसंघाचा प्रश्न जे प्रलंबित आहेत ते सुटले पाहिजेत, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि एकूणच हा विकास जर होत असेल तर सत्ता ही महत्वाची आहे आणि राज्यात आणि केंद्रात ही सत्ता भारतीय जनता पार्टीची असल्या कारणानं त्यांनी मतदारसंघाच्या प्रश्नाला प्रथम प्राधान्य देत या ठिकाणी उमेदवारी केलेली नाही आणि म्हणून मी आभार मानत असताना त्यांना हेही सांगितलं की आज माननीय मुख्यमंत्री महोदय हे या ठिकाणी सभेसाठी येत आहेत, आणखी 2 दिवस बाकी आहेत, तर निश्चित स्वरूपामध्ये त्यांनी कार्यकर्त्याच्या भेटीगाठी सकाळी देखील बैठक घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने ते प्रयत्नशील आहेत। परंतु अंतिमतः मी हेच सांगितलं की माननीय मुख्यमंत्री महोदय आज राहुरीमध्ये प्रचाराच्या निमित्तानं येत आहेत आणि सांगता होणार आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की निश्चित स्वरूपामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचं या मतदारसंघामध्ये थोड्याच वेळात पदार्पण होणार आहे आणि त्या अनुषंगाने शेवटी राज्याचे सर्वोत्तम असलेले व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय हे आता काय सुदर्शन चक्र फिरवतात याकडं जसं आपणा सर्वांचं लक्ष आहे तसं माझं देखील लक्ष आहे। त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयच आता या जाहीर सभेला पोहोचत असताना त्या दृष्टिकोनातून अधिकृतरित्या सांगू शकतो। मी त्यांना तसा आग्रह केला, परंतु आता माननीय मुख्यमंत्री महोदय थोड्याच वेळामध्ये आता या ठिकाणी पोहोचणार आहेत, त्यामुळं काय सुदर्शन चक्र फिरतंय आणि काय निर्णय होतोय ते आपल्याला थोड्या वेळात कळेल। मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं आहे, तसं आपल्या सभागृहामध्ये आपल्या कार्यकाळात ते दिसतील का? मला असं वाटतं की आता राज्याचे सर्व आणि महायुतीचे नेते आदरणीय मुख्यमंत्री महोदय थोड्या वेळामध्ये आपल्यामध्ये पोहोचतायत आणि मला वाटतं त्यांचा अनेक वेळा संवादही झालाय, प्रत्यक्ष भेटही झालंय, त्यामुळे ते सुदर्शन चक्र घेऊन येणार आहेत आणि काय सुदर्शन चक्र फिरणार आहे त्यामुळे मतदारसंघाचं असेल त्यांचा व्यक्तिशय असेल ते माननीय मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भामध्ये अधिकृतरित्या बोलतील। धन्यवाद। भेट घेणार आहेत ते आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी।